किरीट सोमय्यांना युसुफ अन्सारी नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करून धमकी. उद्या सोमय्यांच्या घरी आंदोलन करण्याचा इशारा. सोमय्यांचं पवित्र मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवरून आंदोलन. मी धमक्यांना घाबरत नाही. मुंबईत अंदाजे 4,000वर अनधिकृत भोंगे. याविरोधात आम्ही मोहीम छेडणार. किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया. सेक्रेटरी उठतो, माझा ऑफिसला फोन करून धमकी देण्याचा प्रयत्न करतो, फेसबुक वरून धमकी देतो. अरे आता फालतू गुंड्यांना घाबरत नाही. अनधिकृत मस्जिद, अनधिकृत भोंगे, लेन जिहादवर कारवाई होणार. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर उद्या उच्च न्यायालयात सुनावणी. कामराच्या वकिलाकडून तातडीनं सुनावणीची विनंती. मुंबई पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यासाठी कुणाल कामराची याचिका. लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांगांचं मानधनही थेट खात्यात जमा करा. देवेंद्र फडणवीसांचे आदेश. मानधन वाढवण्याबाबतही सकारात्मक विचार करणार असल्याची माहिती. ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला. ठाणे जिल्ह्यात भाजपचे 9 आमदार. आता भाजपा थांबणार नाही. भाजपा आमदार संजय केळकरांचं वक्तव्य. तर ठाणे जिल्हा युतीचा बालेकिल्ला. शिंदेच्या शिवसेनेच्या नरेश मस्केंचा संजय केळकरांना पलटवार. ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचं केळकरांचं वक्तव्य. एवढंच म्हणेल की ठाणे जिल्हा हा जो पूर्वीचा पालघर जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, हा युतीचा बालेकिल्ला आहे. एवढंच मी म्हणेन. तुर्तास एवढं खूप आहे. मुस्लिमांमध्ये गैरसमज पसरवण्यात मौवियाचं षडयंत्र. सामान्य मुस्लिमांकडून वक्फ सुधारणा विधेयकाचं स्वागत. उदय सामंतांची प्रतिक्रिया. तर उदय सामंत मौलवी आहेत का? संजय राऊतांचा पलटवार. तर पुन्हा एकदा महायुतीकडे जाणार आहेत. त्या भीतीपोटी मुस्लिम समाजाच्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं हे षडयंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखलेलं आहे. वर्ध्याच्या देवळीमधील श्रीराम मंदिर ट्रस्टनं रामदास तडस यांची माफी मागितली. काल राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये पुजाऱ्यानं रामदास तडस यांना प्रवेश नाकारल्यानंतर आज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य तसेच पुजारी ट्रस्टी यांनी माफी मागितली. स्वतः सकाळी अंदर जाण्याचा प्रयत्न केला आणि तो जो आजचा पुजारी होता त्याच्यावर जबाबदारी होती. ते दागिने जो सर्व आहे त्याच्या ताब्यात होते, म्हणून त्यांना या दृष्टीनं अंदर नाही जात. बाकी कोणताही त्याचा हे नाही होता गैरसमज, आणि यांनी गैरसमज नाही करावून द्या, त्या नाही जाऊ दिलं. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून परळीतील सरस्वती नदीची पाहणी. पंकजा मुंडेंच्या आदेशानंतर नगर परिषद प्रशासनानं नदीपात्रात अतिक्रमण करणाऱ्या 25 जणांना नोटीशी बजावल्या.